पिंपरीच्या 89व्या साहित्य संमेलनाच्या जागराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। ग्रंथदिंडी साहित्य संमेलन स्थळी मोठ्या जल्लोषात नेण्यात आली। महापौर शकुंतला दराडे, महापालिका आयुक्त राजीव जाधव, श्रीनिवास पाटील या कार्यक्रमाला आले नाहीत। ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। आता संध्याकाळी संमेलन स्थळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल, तर उद्या सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होईल। या ग्रंथदिंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवडमधल्या 89व्या साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रंथदिंडी जी आहे ती निघालेली आहे। स्वागताध्यक्ष पीडी पाटील, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला दराडे, आयुक्त राजीव जाधव, ज्येष्ठ संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता किती उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। या ग्रंथदिंडीमध्ये वेगवेगळ्या दिंड्या ज्या आहेत ते सहभागी झालेले आहेत। वारकऱ्यांच्या दिंड्या असतील, त्याचबरोबर आयटी दिंडी असेल, असे विविध रंग जे आहेत ते या ग्रंथदिंडीमध्ये पाहायला मिळत आहेत। एकूणच येत्या 4 दिवस पिंपरी चिंचवडकरांना आणि साहित्य प्रेमींना एक पर्वणी मिळणार आहे। साहित्याची वेगवेगळे जे परिसंवाद आहेत त्या स्वरूपात, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या मुलाखती आहेत त्या स्वरूपात साहित्याची ही पर्वणी पिंपरी चिंचवडकरांना, साहित्यिकांना मिळणार आहे। ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागरिक या ठिकाणी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।